देणे समाजाचे. देणं घेणं समाज शब्द तसे ओळखीचे, पण तरीही वेगळं असतं देणे समाजाचे. पण समाज म्हणजे तरी काय? समाज म्हणजे माणूस गर्दी, कोणी चौकस, कोणी दर्दी, उंच बुटके, काळे गोरे, तरणे ताठे अन म्हातारे, कुणी लालची, कुणी दयाळू, कुणी मिजाशी, कुणी मायाळू. एकदा ही वीण पहावी, कधी एकदा वीण पहावी आपण आपलीच. प्रत्येकाचा एक धागा असतो तिथे नक्कीच. तरी पण प्रत्येकाच्या माथी मीची वेलांटी, प्रत्येकाच्या माथी मीची वेलांटी, माझंच ताट, माझीच वाटी, विचार खूप आणि कोरी पाटी. असं कधी असू नये, असं कधी असू नये, मी मध्ये फसू नये. पहावेत अनेक अदृश्य हात, समाज वस्त्र विणलं ज्यांनी. पहावेत अनेक अदृश्य हात, समाज वस्त्र विणलं ज्यांनी. रंग नक्षी किनार पोत धागे गुंफून घडवलं त्यांनी. एकदा कधीतरी सोडून देऊ कोश स्वतःचे, एकदा कधीतरी सोडून देऊ कोश स्वतःचे. एकदा कधीतरी फेडून पाहू देणं समाजाचे. एकदा कधीतरी देऊन पाहू भुकेलेला साथ, एकदा कधीतरी देऊन पाहू दुःखिताला हात. दरवेळेला एक्झिबिशन म्हणजे तुम्ही काहीतरी खरेदी करायला जाता. हे एक्झिबिशन समाजाची नातं जोडणार आहे, वेदनेशी नातं जोडणार आहे. देणं फेडण्याचे संस्कार करतायत आणि हे संस्कार अतिशय आवश्यक आहेत, मोलाचे आहेत. त्यामुळे समाज जास्त सशक्त होईल अशी मला खात्री वाटते. कारण खरंच तुम्हाला सांगतो, जेवढं आर्ट ऑफ लिव्हिंग आवश्यक आहे तेवढंच आर्ट ऑफ गिव्हिंगची आवश्यकता आहे. हाता वाचून अडतं का? हाता वाचून अडतं का? कुणी अडखळून पडतं का? तसं अडत नाहीच कुणी, तसं अडत नाहीच कुणी. ऋणानुबंधांचीच असतात सारी काही देणी घेणी. आपण फक्त ऐकायचा आपल्या आतला आवाज. ऐकू येते समाजाची सतत जागती गाज. एक सद्भावाचं वीण ही सगळी सद्भावाची. आणि हा जो सद्भाव आहे हा बाहेरच्या जगामध्ये खूप 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 दुर्मिळ झालेला आहे. गर्दी भरल्या रस्त्यावर एकटंच कोणी बसतं उदास. हसऱ्या फुलत्या जत्रेमध्ये कुणी हरवतं सोडून आस. दूर गावातल्या झोपडीत खोल खोल गडद अंधार. चाकोरीला कष्टाच्या कधी ना अंत कधी ना पार. कधी उन्हाचाही लळा, कधी उन्हाचाही लळा, कधी सावलीच्या झळा. फुले दुःखाचाच मळा परसात. पण त्याच्याकडे पाहतं कोण? पण त्याच्याकडे पाहतं कोण? माणूस म्हणून माणसाचा हात हाती घेतं कोण? हे काय होतं माहितीये का, त्या 3 दिवसामध्ये काही लोक तर जोडली जातात, पण पुढे वर्षभर लोक त्यांचं पॅम्पलेट ठेवलेलं असतं, ब्रोशर ठेवलेलं असतं. वर्षभर लोक त्यांच्या संपर्कामध्ये राहतात. सो वर्षभर काही ना काही निमित्ताने ही लोक त्यांच्याशी जोडलेली जातात आणि मदत मिळत राहते. एकदा का मदतीचा ओघ सुरू झाला ना की मग संस्थांना मागे बघायची गरजच वाटत नाहीये. तिथे कितीतरी अशा संस्था आहेत की त्यांचं आधीचं रोपडं आणि आत्ताचं फार ट्रान्सफॉर्मेशन झालेलं तुम्हाला दिसतं. त्यांचे किचन्स अद्ययावत झाली, हॉल्स, डायनिंग हॉल्स चांगले झाले, मुलांना चांगली स्टेशनरी मिळायला लागली आणि ती चालू राहिली. म्हणजे असं नाही झालं की आज मिळाली आज थांबलीये. पहावा जमा खर्च आपल्याच आनंदाचा काढून. उतू जाणारं सुख द्यावं त्यांच्या वाटीत वाढून. सहज एका कृतीनंही फुलतील गाली हास्याचे मळे. तहानलेल्या जमिनीवरती आनंदाचे तळे. देतो कोण कोणासाठी, देतो कोण कोणासाठी, घेतो कोण स्वतःसाठी. गरज मदत हिशोब खोटे, देण्यामधले समाधानच मोठे. कुठल्या संस्था प्रामाणिकपणे काम करतात समाजामध्ये अशा लोकांची माहिती असणं गरजेचं असते. आणि ह्या दोन्हीचा दुवा म्हणून देणे समाजाचे ही संस्था खूप चांगलं काम करते. आणि त्यांच्याबरोबर मी जोडला गेलो आहे आणि त्यांच्याबरोबर मी त्यांना उलट आभारी असं मानेन की त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामुळं
त्या सामाजिक संस्थेनाही ते मदत होते आणि आमच्यासारख्या देणगीदारांनाही एक मदत अशा प्रकारे होते की आम्हाला निश्चितपणे माहिती आहे की आम्ही दिलेलं दान हे सत्पात्री असेल. पण लक्षात ठेवायचं, उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. वसा जेव्हा होतो वारसा तेव्हा झाडानंही वाकायचं असतं. नमस्कार. आज 15व्या वर्षात पदार्पण केलेल्या देणे समाजाचे ह्या कार्यप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात मी डॉक्टर सावनी गोखले तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वसा जेव्हा होतो वारसा तेव्हा झाडानंही वाकायचं असतं. ऊन विजा सहन करत दुसऱ्याचं दुःख झाकायचं असतं. मग देवच बोलतो त्यांच्या वाचे, मग देवच बोलतो त्यांच्या वाचे ज्यांना कळतं देणे समाजाचे. देणे समाजाचे.